तरणी बसले तरी येडेवणी करायला लागली. कसं करावा? नव्या तरणी लय घोटाळा लय घोटाळा. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ब्रह्मचारी. ओ स्त्री ब्रह्मचारी मी कारण महाभारतामध्ये काय केली? गार्गे नावाची. गार्गे नावाच्या स्त्रीने प्रश्न केला होता, ए जनका, कुणाला? सीतेच्या बापा. कारण ह्या भीतीवर काढलेली गाय, कारण ह्या भीतीवर काढलेली गाय आहे. गाय जिवंत कर, हिचं दूध कर आणि मला वाढण्याचं कार्य कर. हे तर येणं झालं ना. कोण? राजा जनक दादा. ब्रह्मचार्याची ताकद साधी समजू नका. जगात ब्रह्मचारी चार आहे, सुख, भीष्म, कार्तिक स्वामी. चौथा असं. कारण तरी तुमच्या पाठांतराला ठेवला होता मागे. हे चार ब्रह्मचारी आहे, पाचवा ब्रह्मचारी राहिला नाही. कारण चारच ब्रह्मचारी आहेत आणि चारच ब्रह्मवेदी आहेत. पांडवाच्या यज्ञामध्ये एका ब्रह्मवेदीनं शीत खाल्लं होतं, त्याचं नाव कारण सुख आहे. काय नाव आहे? सुख. असे ब्रह्मचारी आहे. तसं ते आमचं ब्रह्मचार्य तो कार्य. मी संसारिक मी काय ब्रह्मचारी काय नाहीये. पण कारण या ठिकाणी तुमची कृपा म्हणा, काय अडचण आहे? कृपा कटाक्ष न्याळीले आपुल्या पदी वैसविले बाप रखुमादेवर विठ्ठले भक्ता दिले वरदान पायीची या वाहन पायीवरी. असंच ना. एक सांगू का ताई तुम्हाला? ब्रह्मचारी संसारिक सुद्धा होऊ शकतो, पण इंद्रिय सांभाळा. स्पर्श, गंध, रूप, पंच ज्ञान इंद्रिय आणि हे सांभाळले का? आणि संसारिक सुद्धा ब्रह्मचारी आहे. 16,108 बायका करून कृष्ण ब्रह्मचारी कसा झाला ते बघत राहा. चला वाचा. कोदंड पाणी रघुनाथ गगन भरी लखलकित कोणी लखन हर्ष चित्त पैजाला. हर्ष चित्त पैजाला. हर्ष चित्त पय झाला. राम जगाचं जीवन आहे. राम जगाचा प्रकाश आहे. कारण प्रकाश गेला माणूस संपला. काय समजू याच्यामध्ये? दिवा गेली यावरी मग कैसा प्रकाश झाका झाकी त्याच मग कैसी. बरेच मासे मेल्यावर मोक्ष मिळतो म्हणते. माऊली म्हणले मेल्यावर मोक्ष नाही येड्या, जिवंतपणी मोक्ष आहे. मोक्षाची व्याख्या बघ, मोक्षाचं कार्य बघ, त्या टायमाला जमते बर का. कारण त्या ठिकाणी मोक्ष मेलिया पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. माऊली म्हणलेत माऊली मरायच्या आधी मोक्ष बघ, मरायच्या आधी ब्रह्म बघ, मरायच्या आधी स्वर्गाला जाऊन येण्याचं कार्य कर. म्हणून तर महाराज म्हणले मरण माझे मरून गेले आजी झाले अमर. अशी अवस्था प्राप्त आहे. तसा रामाचा प्रकाश आहे. राजा रावण युद्धाला समोर उभा आहे. रामानं बघितलं आणि बघितल्यावर चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं. जन्म जन्म तरी बहुत नाना सोबनी कटका भेटी झाली श्री रघुनाथा पूजिता. देव भेटण्यासाठी करावं लागतं काय? आली लाईट? कारण लाईट आली. कारण ज्या टायमाला देव भेटण्यासाठी तप करायचे, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमूप ग्रंथ केले. असं सहजासहजी नाही मिळत दादा. ब्रह्मज्ञान जरे कडे उठा उठी तरी का हिमकुटी वेदशास्त्र शास्त्राचे भांडण तपतीर्थाष्टन उरवीच्या ब्रह्मण याजसाठी. कशासाठी तीर्थ करायचं बोला? हे राम भेटण्यासाठी सायासाय सगळा एवढा सायास जरी केला राम भेटन असं सांगता येत नाही. राजा रावणाला विरोध सायास केला. देवाला यावं लागले. देवाला विरोध भक्ती महान आहे मला, पण विरोध भक्तीला दुःख तेवढं सहन करावं लागेल. याचे नातू मेले, याचे पंतू मेले, याचे पोरं मेले, इंद्रजितासारखा मेला तरी दुःख झाकून ठेवलं. काय केलं? तरी दुःख झाकून ठेवलं आणि रामासंग युद्ध करायला उभा राहिला. विरोध भक्ती आहे, येडेवणी करू नका. भक्ती करणं म्हणजे एवढं कारण महान कार्य आहे. भक्ती ते कठीण सुळावरची पोळी. कारण भक्ती एवढी सोपी नाहीये.
बोलतात एवढं स्वल्प कार्य नाही, कारण सगळ्यांना स्वल्प वाटायला लागलं हा प्रश्न गैरसमज आहे तुमचा. तसं राजा रावणाच्या अवस्थे काय झालं गेलं